धवल, तुला कळलेलं कन्फर्म आहे का? आपण आत्ताच रिझल्ट बघून आलोय आणि एवढी सेटिंग तर आपण करूच शकतो ना. हो, तेवढं तर तू करूच शकतोस. काय मग आता सांगा, काय लागलाय रिझल्ट? हे बघा, मी आहे ते सगळं सांगणार आहे. मला माहिती आहे आपला छान मस्त असा ग्रुप वगैरे झालाय. धवल, ते सगळं बाजूला राहू दे. सांग ना, काय रिझल्ट लागलाय? सांगतो. आपल्यातल्या एकाला घरी जावं लागणार आहे. म्हणजे आपल्यातलं एक फेल झालंय. कोण? प्लीज मला नाव विचारू नका. मला कोणाचं मन दुखवायचं नाही. मला माझे पेपर चांगले गेले, म्हणजे एक वेळ ग्रेड्स कमी मिळतील मे बी, पण फेल. परी, मी पास होणार. सगळ्या कविता कसल्या पाठ केल्या होत्या मी. सम्राट, तुझं काय? म्हणजे खूप चांगले नाही, पण पास होण्या इतपत तर गेलेच चांगले पेपर. मला तू माझं काय? मला छान गेलेत पेपर. तू हा धवल, बोलतोय नीरव. आणि तुम्ही पण काय? आपण आउट झालो असतो तर ग्राउंडवर थांबलो असतो काय? गेलो असतो ना लालबागला. पण मग फेल कोण झालंय? तेच ना, आता सांगतो की घालू तुला शपथ आजीची. हा हा, चांगली आयडिया. धवल, तुला तुझ्या आजीची शपथ आहे. सांग कोण fail झालंय? आजीची शपथ आहे. मस्त लवकर लवकर सांगा. सांगतो. आपण फक्त जरा उत्सुकता ताणत होतो. धवल, उत्सुकताना कोण पहिला आलाय याची ताणतात, कोण फेल झालं याची नाही. तेच ना धवल यार, सांग ना लवकर, कोण फेल झालंय? रेणुका. सर प्लीज सर, आम्हाला फेल करू नका सर, प्लीज सर. सर मी खूप गरीब आहे सर, खूप कष्ट घेतोय सर. तुम्हाला तर माहितीच आहे सर, माझी आजी अंडी विकते. पुढच्या परीक्षेत आम्ही खूप अभ्यास करू सर आणि नक्की पास होऊ सर. आयशपथ. हा सर, पुढच्या परीक्षेत का तुम्ही पास झालाय? हा हा, आम्ही पास झालोय. आम्ही पास झालोय. आम्ही पास झालोय. सर मग आम्ही उभे कशाला? आम्ही बसतो ना सर. आपण बसू. बघा, तुम्ही पास झालाय त्याचा अर्थ काही तो पॅसिफिक समुद्र पोहून नाही गेलेला. बुडता वाचलाय तुम्ही. सी ग्रेड मिळेल तुम्हाला. सी ग्रेड ह्याचा अर्थ कळतो ना? तुम्ही काठावरती पास झालाय. एकमेकांकडे काय बघताय? नाही काय, तुमच्या त्या एका मित्रांनी झाडं लावली बाहेर. तुम्ही इकडे कॉलेजच्या आवारात जी समाज सेवेची झाडं लावलीत ना, म्हणजे त्या आम्हाला मदत कर वगैरे, त्याचं फळ आहे. थोडक्यात वाचलाय तुम्ही, लक्षात ठेवा. तुमच्यापैकी एक जण जरी फेल झाला असता ना, तरी मग ठरल्याप्रमाणे तुमच्या सगळ्या ग्रुपला मला रस्टिकेशन लेटर देता आलं असतं.
पण सर आता आम्ही सगळेच झालोय ना पास, मग आमचा आम्हाला देऊन टाका ना रिझल्ट. ना 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 हा रिझल्ट देण्याच्या आधी मला तुमच्या पॅरेंट्स कडून एक लेटर लागेल. लेटर कसलं? नाही म्हणजे तुम्ही हा जो सी ग्रेड पराक्रम केला ना त्याबद्दल तुमच्या पॅरेंट्सना काय वाटतंय याचा फीडबॅक हवाय मला रिटर्न मध्ये. सर तोंडी दिलेला चालला नाही का फीडबॅक? नाही रिटर्न मध्येच लागेल फीडबॅक. एक्सक्यूज मी सर, सचिन गायकवाड, माझा रिझल्ट. सच्चा राईट. येस सर. तुझा रिझल्ट मी तुला ऑफिस मध्येच देतो, कारण ऍज आय सेड ज्याला 3 केटीज मिळतात त्याचा रिझल्ट मी ऑफिस मध्येच देतो. 3 केटी? सो जर का तुला तुझा रिझल्ट हवा असेल तर उद्या तुझ्या पॅरेंट्सना घेऊन माझ्या ऑफिसमध्ये आपण तुझ्या भविष्याबद्दल सागर संगीत चर्चा करू. थँक्यू सर. कसलं भारी, आपण सगळे पास झालो. तेच ना. चला इस खुशी में माझ्याकडून सगळ्यांना 5 स्टार मध्ये जंगी पार्टी. काय 5 स्टार? तुला काय लॉटरी विटरी लागली की काय? गप रे. नाही म्हणजे अगदी 5 स्टार नव्हतं मला म्हणायचं, पण माझ्या पिगी बँकला जिथे अफोर्डेबल असेल ना तिथे जाऊ शकतो आपण. ए नाही, नको म्हणवा. म्हणजे उगाच पार्टीसाठी वगैरे तुझी पिगी बँक फोडू नकोस तू. त्याच्यापेक्षा ना इमर्जन्सीसाठी राखून ठेव. ए सायली, आता तिला काही प्रॉब्लेम नाही तर तुझी काय हरकत आहे? अगं हरकत नसायला काय, म्हणजे आता मनात आनंद असेल तर कुठेही सेलिब्रेट केलं तरी चालण्यासारखं आहे. फक्त 5 स्टार मध्ये जायचं असं नाहीये. साधी कॅन्टीनची चहा खारी सुद्धा पुरेल, माहितीये का? ए हो, मग ये रिझल्ट की बात पे माझ्याकडून सगळ्यांना कॅन्टीन मध्ये चहा करी. ओके? ठीक आहे. मला नको चहा करी. तशी सगळ्यांचा कुठे लागलं रिझल्ट भारी. हे अरे आपण सगळे पास झालो हे महत्वाचं आहे. रिझल्ट काही पण लागू दे. आपल्यातलं एक जण जरी नापास झालं असतं ना तर हे पार्टीचं प्लॅनिंग करायच्या ऐवजी घरी कोण कोण कुठल्या ट्रेनने जाणार याचं प्लॅनिंग करावं लागलं असतं. आणि मी तर ऑलरेडी प्लॅनिंग केलं होतं या कुचक्या धवलच्या भंकसमुळे. नाही तर काय. हो हो. मग जा ना आत्ताच जाऊन ये, आम्ही करतो इथे पार्टी. पण नाही यार, खरंच गाईस पार्टी तो बनतीये. म्हणजे ते परीक्षेचं सोडा, पण आपण प्रिन्सिपलच्या तावडीतून सही सलामत सुटलो ना, हे खरंच खूप भारी झालं. नाहीतर आपण नाही, तुम्ही आम्ही दोघं कुठे सुटलोय अजूनपर्यंत? आम्हाला ते आणायचंय ना घरच्यांचं अजून. काय लेटर. हा मी विसरलोच होतो. अरे सम्राट किती रडतोयस? तू का नापास झाला म्हणून तुला प्रिन्सिपलने लेटर नाही आणायला सांगितलंय? तेच ना, फक्त ग्रेड्स कमी मिळालेत म्हणून मागवलंय सम्राट लेटर. कळतंय का तुला? अगं मला कळते, पण माझ्या परमपूज्य मातोश्री आणि त्यांच्या बंधुराजांना कसं काय कळणार? आज खुश तो बहुत होंगे. डिस्टिंक्शन जो मिला है तुम्हें तो मीठी नहीं मारोगे मुझे. हाय 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 हाय.